नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील ससून रुग्णालय वर्षभरापासून प्रचंड चर्चेत आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, रुग्णालयातील उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू, पोर्शेकार अपघात प्रकरणात आरोपीचं बदललेलं ब्लड सॅम्पल, रुग्णाकडून डॉक्टरांनी लाच घेण्याचं प्रकरण, अशा सगळ्या गोष्टींमुळे ससूनची प्रतिमा डागाळली गेली. हीच प्रतिमा सुधारण्यासाठी आणि ससूनमध्ये होणाऱ्या मनमानी कारभारात पारदर्शकता यावी यासाठी ससूनमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. ससूनमध्ये झालेल्या अनेक गैरप्रकारांमुळे ससून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळेच रुग्णालयात पारदर्शकता यावी आणि व्यवस्थापन चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी विशेष अहवाल समितीकडून अहवाल मागवण्यात आला होता. तब्बल 117 पानांचा हा अहवाल सादर करण्यात आला असून त्या अनुषंगाने काही बदल केले जाणार आहेत. नेमके कोणते बदल आहेत हे बदल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ससूनचे उपअधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार इमर्जन्सी वॉर्ड म्हणजेच आपत्कालीन विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वरिष्ठ निवासी अधिकारीही कार्यरत असणार. कोणत्याही गुन्ह्यातील आरोपींच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी व तपासणीसाठी स्वतंत्र रजिस्टर असणार. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दररोज रजिस्टरची तपासणी होणार. पारदर्शकतेसाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये काचेचे पार्टिशन करणार. डॉक्टर आणि कर्मचारी आणि आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अधिक सीसीटीव्ही बसवणार. रुग्णांना सोयीस्कर व्हावं यासाठी इमर्जन्सी वॉर्डच्या बाहेर स्ट्रेचर, व्हीलचेअर ठेवणार. इमर्जन्सी वॉर्डमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणार. सर्व औषधांची उपलब्धता असण्यावर लक्ष देणार. गंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णांना भरती करून घेताना सुरक्षा रक्षकांनी मदत करणं अनिवार्य असेल. ससूनमधील गैरकारभारामुळे ससून प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सर्वसामान्यांच्या मनात ससून रुग्णालयाबद्दल भीती बसली आहे. त्यामुळे ससूनची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी सर्व कारभारांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अधिष्ठाता चंद्रकांत मस्के यांनी दिली. मात्र या बदलांची खरंच अंमलबजावणी होणार का आणि ससूनची प्रतिमा पुन्हा सुधारणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.